रंगांऐवजी दगडांची बरसात. यवतमाळच्या गदाची बोरी गावात आजही जपली जाते रक्ताची होळी. धुळवडीच्या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण करून आनंदाचे वातावरण असते. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील गदाची बोरी हे गावी रंगांऐवजी दगडांचा वापर करून होळी साजरी करण्याची एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी परंपरा आजही जोपासली जात आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून सुरू असलेली ही गोटमार प्रथा पाहण्यासाठी संपूर्ण विदर्भातून नागरिक मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात. गदाची बोरी गावातील ही परंपरा अत्यंत विचित्र आणि धोकादायक आहे. होळीच्या दिवशी गावातील 2 गट एकमेकांसमोर उभे ठाकतात आणि त्यांच्यात तुंबळ दगडफेक सुरू होते. ही दगडफेक कोणीतरी जखमी होईपर्यंत किंवा रक्तस्राव होईपर्यंत सुरू राहते. रंगांच्या उत्सवाऐवजी रक्ताची ही होळी पाहून अनेकांच्या अंगाचा थरकाप उडतो. तरीही गावकरी ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपत आले आहेत. शवयात्रेसारखी मिरवणूक हे प्रमुख आकर्षण आहे. केवळ दगडफेकच नव्हे तर या उत्सवात एक वेगळे दृश्य पाहायला मिळते. गावात मडक्यात धुनी पेटवून एखाद्या शवयात्रेप्रमाणे ती संपूर्ण गावातून फिरवली जाते. हे दृश्य या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरते. जरी ही प्रथा परंपरेच्या नावाखाली साजरी केली जात असली तरी यात होणारा हिंसाचार आणि दुखापतींचा धोका पाहता यावर प्रशासकीय स्तरावर आणि सामाजिक पातळीवर नेहमीच चर्चा सुरू असते. मात्र गदाची बोरीकरांसाठी आजही ही प्रथा त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग बनली आहे.